मुख्यमंत्र्यांच्या नावाने आपण घोषणा आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा हिंदुहृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसेना आज ही जी गोष्ट सगळ्यांना विनंती आपण हात वर करून या पत्रकार परिषद या ठिकाणी आहेत महाराष्ट्राला आपण दाखवून द्यायचे आपला मुख्यमंत्र्यांचा जो लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेमध्ये आपण फॉर्म भरला होता आणि आमच्या कोपर खरेदीमध्ये आज सगळ्याच महिलांना अकाउंटवर पैसे देखील आलेले आहेत। हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो। हा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा आहे। आज खरंच महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी आज आपण हा सत्कार सोहळा म्हणजे तरी वावडं ठरणार नाही। विरोधकांचं काम करतात, बावटाळ्या उठवणं, सरकारच्या विरोधी कांगावा करणं, या पलीकडे विरोधकांच्या हातात आता काही राहिलेलं नाही। सरकार सक्षमपणे विविध योजना आणून महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल याकडे वाटचाल करत आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या अकाउंटला आता पैसे आलेले आहेत। विरोधकांनी सांगितले येणार नाही, परंतु आम्ही पुराव्यानिशी दाखवतोय। महिलांनी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज पाठवलेले आहेत की आमचे पैसे आले, त्याबद्दल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनपूर्वक आभार आणि साहेब तुमच्या कार्याला आमचा सलाम। मॅडम काय सांगणार लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये कसे आधार मानाल सीएम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य महिलांकरता, महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांकरता विविध योजना आणल्या। त्या योजनेचाच एक भाग म्हणलं तर लाडकी बहीण योजना। खरंच बोलाय तैसा चाले त्याची वंतावी पाऊले या उक्तीप्रमाणे साहेबांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या आधी सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये 3-3 हजार रुपये 2 महिन्याची एकदम अनामत रक्कम दिली जाईल। आणि आज आपण पाहतोय की रक्षाबंधन अजून 3 ते 4 दिवसावर आहे। उद्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे, तर आजच महिलांच्या अकाउंटमध्ये 3 हजार रुपयाची रक्कम आलेली आहे। त्यामुळे सर्वच महिला भगिनींतर्फे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार। एका भावाची भूमिका साहेबांनी यथार्थपणे निभावली आहे, त्याबद्दल साहेबांचे आभार। याचा किती महिलांना फायदा होईल? 100% ह्याचा सर्वसामान्य सर्वच महिलांना फायदा होत आहे। आतापर्यंत आपण पाहतोय जर पोर्टल ओपन केलं तर 3 करोड पर्यंतचे अर्ज नोंदणी केलेली आहे। अजून फॉर्म सबमिट होत आहेत, पेंडिंग आहेत, ऑनलाईन पोर्टलवर सबमिट व्हायचे। हा आकडा उद्यापर्यंत कमीत कमी 3.5 कोटी क्रॉस करेल अशी आमची अपेक्षा आहे। नाव काय तुमचं? मी शीतल सूर्यकांत कचरे।